दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांचा पराभव करून जायंट किलर ठरलेले आहेत भास्कर भगरे। महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत। आपल्यासोबत ते आहेत। सर, गेल्या 1-1.5 महिन्याचा प्रचार आणि आज तुम्ही खासदार झालात, काय प्रतिक्रिया? अनेक दिवसापासून लोकसभेची उमेदवारी करायची म्हणून जी तयारी सुरू झाली होती आणि त्यासाठी तसा मतदारसंघ फार मोठा मतदारसंघ 9.5 तालुक्याचा आणि 250-300 किलोमीटरची लांबी असलेला मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येकाशी संवाद साधण्याचा म्हणजे मला आनंद वाटतो की पहिल्यांदा म्हणजे बऱ्याच भागामध्ये गेल्यानंतर की त्यांनी आजपर्यंत की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार कोण आहेत ते सुद्धा पाहिलेलं नव्हतं किंवा निवडून आल्यानंतरही त्यांना उमेदवार किंवा खासदार म्हणून कोणी भेटलेलं नाही, तर ते खूप आनंदी झाले होते की बुवा तुमच्यासारखा सर्वसामान्य माणूस या निवडणुकीमध्ये उभा आहे आणि आमच्या गावाला भेट देतोय आणि त्याचा नक्कीच परिणाम मतदानामध्ये दिसला। अनेक समस्या आहेत आणि शेवटी त्याचा रोष केंद्र सरकारचा असेल किंवा लोकप्रतिनिधींचा वरचा रोष जनतेने या निवडणुकीमध्ये मतदानाच्या रूपाने काढलाय। ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाली होती त्यावेळेस तुम्हाला वाटलं होतं की आपण या पदापर्यंत जाऊन पोहोचणार आहेत? विजय तुम्हाला दृष्टीपथामध्ये होता? मतदारसंघामध्ये प्रचाराच्या निमित्ताने उमेदवारी डिक्लेअर होण्याच्या अगोदरपासून मी फिरत असताना या मतदारसंघातील अनेक समस्या मग शेतीच्या मालाच्या संदर्भातल्या असतील किंवा पिण्याच्या पाण्याच्या आहेत, शेतीच्या पाण्याच्या आहेत, आरोग्याच्या आहेत, शिक्षणाच्या आहेत, रेल्वेचे प्रश्न आहेत किंवा तरुणांची बेरोजगारी आहेत किंवा एकूणच देशातली परिस्थिती 10 वर्षापासून केंद्रामध्ये ज्यांची सत्ता आहे त्यांची ध्येयधोरणं ही सातत्याने सर्वसामान्य घटकांवरती अन्याय करणारी, विशेषतः शेतकऱ्यांवरती अन्याय करणारी आणि त्यामुळे ज्यावेळेस मी प्रचाराच्या निमित्ताने उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदर जात होतो त्यावेळेस लोकांची जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तो पाहिल्यावरती साहजिकच उमेदवारी कोणाकडून करताय हा प्रश्न विचारला जायचा आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं नाव घेतल्यानंतर जे समाधान सर्वसामान्य शेतकरी बांधवांकडून व्यक्त केलं जायचं त्यावेळेस वाटायचं की जनता आपल्या पाठीशी आहे आणि जनतेने ते दाखवून दिलंय। ह्या दरम्यान काही भावनिक क्षण आले असतील, काल देखील संपूर्ण कुटुंब काही प्रमाणामध्ये भावनिक झालेलं होतं, काय कुटुंबियांच्या मतं आहेत? कसं आहे, तसं कुठलाही राजकीय वारसा नसलेल्या कुटुंबामध्ये आज एवढी मोठी पदावरती काम करण्याची संधी मिळते म्हणजे तसं जर बघितलं तर सरपंच पदापासून हा प्रवास सुरू झाला होता। कधी स्वप्नातही वाटलं नाही की आपण आमदार खासदार होऊ। लोक म्हणायचे की आता तुम्हाला चांगली संधी आहे, आपण जे एखाद्या वर्षभरापूर्वी ज्या घडामोडी झाल्या आणि त्यामुळे तालुक्यामध्ये सगळे म्हणायचे की आता आमदारकीला तुम्हाला संधी मिळेल, परंतु त्या आमदारकीपेक्षा खासदारकी म्हणजे देशाचं सर्वोच्च पदावरती संसदेमध्ये काम करण्याची संधी या निवडणुकीमध्ये जनतेने दिली आणि त्याच्यामुळे नक्कीच त्याचा एक वेगळा आनंद किंवा वेगळी जाणीव या कुटुंबाला किंवा आम्ही एक सर्वसामान्य कुटुंब म्हणजे मध्यमवर्गीय आहोत, शेती करणारं आमचं कुटुंब आहेत, सगळे जरी आज बऱ्यापैकी आम्ही नोकरी करतो परंतु एकत्रित कुटुंब पद्धती असल्यामुळे सगळ्यांचं बॉन्डिंग अतिशय चांगल्या पद्धतीने आहे आणि त्यामुळे नक्कीच या गोष्टी सगळ्यांच्या दृष्टीने आनंददायी आहे, अभिमानास्पद आहे। सर, 6 विधानसभा आहेत तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये, त्यापैकी नांदगाव, चांदवड वगळता अजित पवार यांच्या गटाचे जेवढे आमदार आहेत तिथे तुम्हाला चांगलं मताधिक्य मिळालंय, याचं काय नेमकं गुढ आहे? हा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा तसा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारा मतदारसंघ आहे। पाठीमागच्या काळामध्ये जे आमदार निवडून गेले ते आदरणीय पवार साहेबांच्या कृपाशीर्वादाने निवडून गेले। त्यांचं काम किंवा त्यांची ध्येयधोरणं ही जनतेसमोर आहेत आणि त्यांना बघून जनतेने खऱ्या अर्थानं या आमदारांना निवडून दिलेलं होतं। आज काय जी परिस्थिती निर्माण झाली, आमदार बाजूला गेले परंतु जनता ही पवार साहेबांच्या पाठीशी आहे हे जनतेने परत एकदा दाखवून दिलंय आणि म्हणून जरी आमदार नसले परंतु सगळ्यांची असं म्हणता येणार नाही, सगळ्यांनी मदत केली असंच या ठिकाणी आपण म्हणू, परंतु पवार साहेबांच्या आशीर्वादाने ही संधी मिळाली आणि नक्कीच जनता पवार साहेबांचं कामकाज 60 वर्षामध्ये पवार साहेबांनी या देशासाठी महाराष्ट्रासाठी केलेलं कामकाज आहे आणि त्या कामकाजाची परिणती आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी दिसते। पवार साहेबांशी म्हणा किंवा काही ज्येष्ठ नेत्यांशी बोलणं झालंय कालच्या विजयानंतर? शुभेच्छा पवार साहेबांच्या, जयंत पाटील साहेबांच्या, बऱ्याचशा मान्यवरांच्या शुभेच्छा आलेल्या आहे परंतु गर्दीमध्ये मला फोन उचलता आला नाही म्हणून आदरणीय शेटे साहेब आहेत, आदरणीय दत्तात्रय पाटील आहेत किंवा कोंडाजी मामा आव्हाड या सगळ्यांपर्यंत विजयाच्या शुभेच्छा या मिळालेल्या आहेत।
सर, कांद्याचा प्रश्न संपूर्ण निवडणुकीमध्ये गाजलेला होता. यावर आपण काय काम करणार आणि तुमच्या कामाचा प्राधान्यक्रम कसा असणार आहे? हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये जर सगळ्यात प्रमुख पीक जर असेल तर ते कांदा पीक आहे. आणि कांदा पिकाच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारने 10 वर्षामध्ये 21 वेळा कांद्याची निर्यात बंदी करून शेतकऱ्यांचं कंबरड मोडण्याचं काम, म्हणजे कुठेतरी चांगला भाव मिळण्याची शक्यता निर्माण झाली की सरकार लगेच निर्यात बंदी करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करतं. आणि हे शेतकऱ्यांनी सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. आणि म्हणून सर्वसामान्य जनता असेल किंवा शेतकरी बांधव असतील की यांना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब देशामध्ये कृषी मंत्री असताना त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने आपली भूमिका सातत्याने ठेवली. आणि जर आज कोण आपल्याला सगळ्यांना तारू शकतो तर आदरणीय पवार साहेब तारू शकतात, किंवा काँग्रेस सरकार किंवा इंडिया आघाडीचं सरकार आपल्याला मदत करू शकते, ही शेतकऱ्यांची भावना या निवडणुकीमध्ये निर्माण झाली. आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी आज मला जनतेने दिली. तर नक्कीच आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम शेतकरी बांधवांच्या हिताच्या दृष्टीने, मग कांद्याचा भाव असेल किंवा जीएसटीचं आज आपण बघतोय की प्रचंड जीएसटी साठी लागणाऱ्या साधनांवरती आकारली जाते. या सगळ्या गोष्टी करण्याच्या दृष्टीने किंवा निर्यात शुल्क जे 40% लावलेलं आहे ते हे निर्यात शुल्क जर कमी झालं तर त्याचा नक्कीच उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तर भविष्यामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली चांगलं काम करण्याचा मानस आहे. हे आहेत भास्कर भगरे, दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार आहेत. आजपासूनच त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे आणि सुरुवातीला जर कुठलं काम हाती घेणार असतील तर ते शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा कांदा प्रश्न त्यांनी हाती घेतलेला आहे. कांद्याचा हमीभाव मिळावा, त्याचबरोबर त्याच्यावरचे जीएसटी रद्द व्हावी यासाठी देखील ते प्रयत्न करणार आहेत. कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, पिंपळगाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.